कोल्हापुरातील मिलिंद रामचंद्र हवळ आरोग्य सेवेत वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. महाबळेश्वर येथील रुग्णालयात नोकरी लावतोय म्हणून त्यांनी 10,000ची लाच स्वीकारली होती. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून मिलिंद हवळ यांना 5 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 11 डिसेंबर 2012 साली कोल्हापूर येथे आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात सापळा रचून लाचलुचपतच्या पथकाने कारवाई केली होती. जिल्हा सत्र न्यायाधीश ESR साळुंखे यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून AS पिरजादे यांनी काम पाहिले. तक्रारदाराने नोकरीसाठी अर्ज या कार्यालयाकडे केला होता. त्याच्या नेमणुकीसाठी हवळ यांनी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपतच्या पथकाने हवळ यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात 5 साक्षीदारांचा जबाब आणि ॲडव्होकेट पिरजादे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. नमस्कार. काल जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्री साळुंखे साहेबांच्या न्यायालयामध्ये महाबळेश्वर येथे नियुक्ती करण्याकामी लाचेची मागणी करून सदर आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे. याबद्दलचा काल निकाल दिला. त्याबाबत मी आपणास प्रेस नोट देत आहे. सदरच्या या गुन्ह्यामध्येचा जो तक्रारदार आहे त्याने आपलं MBBS शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर जी करावी लागणारी जी इंटर्नशिप आहे ती देखील त्यांनी पूर्ण केली होती. त्याच्यानंतर त्यांना नेमणूक मिळावी याकरता संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे अर्ज केला होता की त्यांना कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना नेमणूक मिळावी. त्यानुसार उपसंचालक परिमंडळ कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी अर्ज केला होता. जेव्हा त्यांना सदरचा अर्ज प्राप्त झाला तेव्हा उपसंचालक कार्यालयात कार्यरत असणारे आरोपी वरिष्ठ लिपिक श्री हवळ यांनी जर आपल्याला या विभागीय कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या महाबळेश्वर येथे जर नेमणूक आपल्याला जर हव्या असल्यास आपल्याला 15,000 रुपये द्यावे लागेल अशा पद्धतीची 8 तक्रारदारांच्या समक्ष ठेवली. तक्रारदार यांनी सदरची लाचेची मागणी असल्याची त्यांना समजताच त्यांनी ते तत्कालीन अधिकारी यांना सदरची तक्रार त्यांच्याकडे दिली आणि त्यावेळी सापळा कारवाई करण्यात आली, पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये हे निश्चित झालं की त्यांनी लाचेची मागणी केलेली आहे. त्यावेळेचे तपासी अधिकारी श्री शिवाजी बाळू कोळी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून सदर गुन्ह्याची चार्जशीट माननीय कोर्टात सादर केली. सदरचा गुन्हा सन 2012चा आहे. दरम्यानच्या काळात सदर गुन्ह्याची सुनावणी होऊन सदर आरोपीला 5 वर्षाची सक्त मजुरी त्याचबरोबर द्रव्यदंड अशी शिक्षा लागली. सदर शिक्षा लागावी याकरता कार्यरत असणारे सदर गुन्ह्यातील तक्रारदार, पंच, साक्षीदार तसेच सरकारी वकील श्री AM पिरजादे साहेब यांनी सुद्धा मोलाची भूमिका पार पडली. आम्ही कोल्हापूर युनिटचे प्रभारी या नात्यानं पैरवी अधिकारी म्हणून आदरणीय आमचे वरिष्ठ श्री अमोल तांबे साहेब, त्याचबरोबर ॲडिशनल SP जानवी मॅडम, ॲडिशनल SP चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी जाऊन सदर गुन्ह्यातील पंच, साक्षीदार यांना मार्गदर्शन करून सदर गुन्ह्यामध्ये आम्ही दोष सिद्धी प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत. तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला असं आवाहन करतो की जसं आम्ही ट्रॅप करतो त्याचबरोबर आम्ही दोष सिद्धी करण्यासाठी सुद्धा कार्यरत असतो. त्याचाच हा एक 2024चा हा पहिलाच असा निकाल आहे. आपण आशा करूया की यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा दोष सिद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि निश्चित त्यामध्ये आम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर मला हेही सांगायला आवडेल आज प्रेस नोटच्या माध्यमातून की 2023च्या 23 कारवाई आणि आता 24मध्ये माझ्या 2 कारवाया झाल्या, तर जवळपास 25 कारवाया झाल्या. ज्या तक्रारदाराची कायदेशीर कामं प्रलंबित होती, ज्यासाठी ट्रॅप घडले, त्या जवळपास सर्व तक्रारदारांची कामे पूर्ण करून घेण्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याचबरोबर मी माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना असं आवाहन करतो की कुठल्याही कार्यालयात आपल्या सरकारी फी व्यतिरिक्त आपल्या सरकारी कामासाठी कुठलाही अधिकारी कर्मचारी आपल्याकडे लाचेची जर मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा. माझा संपर्क क्रमांक आहे 9673506555. पुन्हा एकदा मी सर्व आदरणीय कोर्टांचे तसेच
सरकारी अभियोक्त फिरजादे साहेब, तसेच माझे वरिष्ठ आणि सदर गुन्ह्यामध्ये कार्यरत असणारे तक्रारदार, पंच, साक्षीदार या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सहकार्य करून सदर गुन्ह्यात दोषसिद्धी करण्यास मोलाची भर घातलेली आहे. मी सर्वांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. थँक्यू.